शेतकरी मित्रांनो नमस्कार. एक काळ असा होता आपण बैलजोडीनं शेती करायचो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत घाम गाळायचो. पण त्या मेहनतीत समाधान होतं. माती मऊ होती. हातात घेतली की जिवंत वाटायची. पिकंही आपोआप जोमानं वाढायची. आणि आज आपल्याकडे ट्रॅक्टर आहे, मोठी यंत्र आहेत, काम जलद होतं. पण तरीही कुठेतरी काहीतरी कमी वाटतंय. माती कडक होत चाललीये. पाणी दिलं तरी टिकत नाही. खर्च वाढत चाललाय आणि उत्पादन मात्र मनासारखं मिळत नाही. आपण प्रगती केली, पण मातीपासून दूर गेलो. मित्रांनो, माती ही फक्त जमीन नाही, ती आपली आई आहे. जसं आईची काळजी घेतो, तसं मातीचीही घ्यायला हवी. तिला जिवंत ठेवा, तिला पोषण द्या, तिच्यावर अन्याय करू नका. आज जर आपण माती समजून घेतली, तिची योग्य काळजी घेतली, तर उद्या ती आपल्याला दुप्पट परत देईल. पण जर आज आपण दुर्लक्ष केलं, तर उद्या पश्चाताप करण्याची वेळ येईल. म्हणून एकच विनंती, मातीशी नातं जपा. कारण शेतकऱ्याची खरी ताकद त्याच्या जमिनीत असते. आणि जमीन जिवंत असेल तरच शेती जिवंत राहील.